मुंबईतील विधान भवनमधून होऊ दे चर्चा यासाठी आज महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये ज्या 11 रिक्त जागा आहेत त्या आता बिनविरोध निवडणूक होणार नाही. या 11 जागांसाठी 12 उमेदवार असणार आहेत. मुळात आजच्या या भूमिकेमुळे महायुती महाविकास आघाडी नेमके आमदार फुटणार कुणाचे, कुणाला धक्का बसणार, विधानसभेच्या तोंडावर कुणाला हा झटका असेल या संदर्भात आपल्याबरोबर चर्चा करायला वरळीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे आहेत. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर देखील आहेत आणि अनिकेत तटकरे देखील आहेत. आपण पहिल्यांदा विचारूया सुनील शिंदेंना की नेमकं आज जे भूमिका घेतलेली आहे अचानक तुम्ही मिलिंद नार्वेकरांचा अर्ज दाखल करणं यामुळे शेकप जयंत पाटील यांची अडचण झाली असं चर्चा आहे. उद्धव साहेबांनी अतिशय चाणक्यपणे किंवा उद्धव साहेबांनी अतिशय आत्मविश्वासपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे. एक लक्षात ठेवा, भाई जयंत पाटील या सभागृहात नवीन नाहीत. याच्यापूर्वी ते त्यांच्याकडे 4 किंवा 5 आमदार नसताना सुद्धा 4 वेळा या सभागृहात या विधान परिषदेत ते निवडून आलेले आहेत. आता ते पुन्हा या ठिकाणी निवडून येत आहेत. त्यांची यशस्वी ही वाटचाल आहे. मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेतील चाणक्य व्यक्तिमत्व आहे. अशक्य ते शक्य हे वाक्य मिलिंद नार्वेकर यांना फिट बसते. आजही ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला नावाने ओळखतात, अगदी खालच्या स्तराच्या पदाधिकाऱ्याला. चमत्कार घडवून आणण्याची ताकद त्यांच्यात आहे. ते चमत्कार करू शकतात याची उद्धव साहेबांना पूर्ण खात्री आहे आणि त्याच्यामुळे उद्धव साहेबांनी त्यांना पूर्ण आत्मविश्वासाने त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यामुळेच महाविकास आघाडीचे जे आमचे तिन्ही उमेदवार ते तिन्ही उमेदवार मोठ्या या ठिकाणी विजय होतील. भाजपाचा कोटा 5चा आहे पण भाजपाला जो झटका बसेल असं एक खूप चर्चा आहे. बघा, तुम्ही सगळा हा विषय समजून घ्या. काँग्रेसचे काही सदस्य आता खासदार झालेले आहेत, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. मला वाटतं एक सदस्य आपले पाटील साहेब कोल्हापूरचे त्यांच्या निधनामुळं एक जागा रिक्त आहे. जवळपास 37 जागा त्यांच्याकडे आहेत आणि बाकीचे शरद पवार राष्ट्रवादी. तर आता खाजगीत आम्हाला काही सदस्य बोलतात राष्ट्रवादीचा पाठिंबा हा जयंत पाटील साहेबांना आहे आणि काँग्रेसवाले बोलतात की आमचा पाठिंबा हा मिलिंद नार्वेकर साहेबांना आहे, म्हणजे शिवसेनेला आहे. आता हा घोळ ह्यांच्यातलं सुरू आहे. आमची जी आकडेवारी आहे महायुतीची ती उलट आमच्याकडे जास्तीची मतं आहेत. भाजप 105, भाजपचे अपक्ष सदस्य, शिवसेनेचे 50 आमदार अपक्ष आणि त्यांचे सेनेचे आलेले 42 आमदार राष्ट्रवादीचे. तर आमची संख्या ही जो 23चा कोटा ठरलेला आहे त्याच्यापेक्षा जास्तीची होती. त्यामुळं मला वाटतं आता महाविकास आघाडीमध्ये भांडण लावण्याच्या दृष्टिकोनातून कदाचित कुठल्या तरी पक्षाला इथून बाजूला जाऊन महायुतीसोबत यायचं असेल कदाचित. त्यामुळे ही एक त्याची रंगीत तालीम असू शकते. खरं आहे काय? जे पडतील ते भाजप महायुतीबरोबर येतील असं एकंदरीत माझं मत आहे. हा जो आपण गोंधळ म्हणता हा गोंधळ नाही. एक या ठिकाणी महाविकास आघाडीची एक चाणक्य नीती आहे, लक्षात ठेवा. इथे खटाखट असे आम्ही धक्के देणार आहोत आणि धक्के देत असताना कदाचित एखादा मोठा चेहरा सत्ताधारी पक्षाचा अडचणीत येऊ शकतो. हे निकालानंतर तुम्हाला कळेल. हा अंदाज बांधलेला आहे मी. हे काय कुठे हे करत नाही, परंतु एकंदर या वाटचालीमध्ये एखादा मोठा चेहरा या ठिकाणी अडचणीत 100% येईल याची मला खात्री आहे. नाही पण मोठा चेहरा म्हणजे कोण मग उघड सांगा. अर्थात ते निवडणुकीनंतर तुम्हाला दिसेल, परंतु आताच्या एकंदर या सगळ्या रणनीतीमध्ये हे एकंदर राजकीय संघर्षामध्ये या गोष्टी सहज लक्षात येत आहेत. राष्ट्रवादीचीकडे 2 आहेत, त्यातले 2 पैकी एक जण मागे गेले अशी खूप चर्चा सुरू होती पण तसं होताना दिसलं नाही. अजितदादांनी देखील खुल्या पद्धतीने निवडणुकीला जायचं सामोरं ठरवलेलं आहे. याचा झटका बसेल का? कारण की अनेक लोकांमध्ये चर्चा आहे की राष्ट्रवादीचे अजितदादांबरोबरचे आमदार हे शरद पवार साहेबांबरोबर संपर्कात आहेत, पुढे काही होऊ शकतं. नाही, सुरुवातीलाच मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही ही निवडणूक जी आहे विधान परिषदेची महायुती म्हणून लढतो आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि अजितदादा असतील, या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही लढतो आहे आणि 9च्या 9 उमेदवार हे विधान परिषदेवर महायुतीचे निवडून जाण्याकरता त्या ठिकाणी निश्चितच सगळी बांधणी झालेली आहे. कुठेही आमच्यात समज गैरसमज किंवा कुठेही लूपहोल्स अजिबात नाही आणि राष्ट्रवादींनी माघार घेण्याचा कुठलाच प्रश्न नव्हता. खरं तर महाआघाडीकडनं सकाळपासून अशी चर्चा होती की तिघांमधले कोणतरी मागे घेईल अशी चर्चा होती. मग शिवसेना मागे घेणार होतं, काँग्रेस मागे घेणार होतं का जयंत भाईंना त्या ठिकाणी जे सिनियर आहेत त्यांना मागे घेणार होतं मला माहीत नाही. पण आत्ता ती वेळ निघून गेली आहे
आता निवडणूक होईल आणि त्याच्यात महायुती म्हणून निश्चितच आम्ही यशस्वी होऊ एवढंच मला नम्रतापूर्वक सांगा. या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त मिलिंद नार्वेकर हे की फॅक्टर मानला जातो. मिलिंद नार्वेकरांचा स्वभाव, त्यांचं कनेक्शन आणि धनलक्ष्मीचं प्राधान्य हे खूप चर्चा आहे. त्याच्यामुळे कदाचित शेकापला फटका बसेल आणि हा तुमचा अलिबागचा राग आहे, हे खरं आहे का? मी अजूनही सांगतो की मिलिंद नार्वेकर हे सर्व गुण संपन्न असे उमेदवार आहेत. शेका पक्षाचे भाई जयंत पाटील यांच्याबद्दल आम्हाला फार मोठा त्या ठिकाणी रिस्पेक्ट आहे आणि त्यांच्याकडे स्वतः निवडून येण्याचा फार मोठा अनुभव आहे. त्याच्यामुळे भाई पाटील असतील किंवा मिलिंद नार्वेकर असतील हे 100% सेफ आहेत, ते 100% निवडून येत आहेत याची खात्री मी खात्रीपूर्वक सांगतो. अनिकेत, हे कितपत खरं आहे की तडकरे साहेबांना शेकापचे जयंत पाटील यांनी मदत केली म्हणून शिवसेनेने मिलिंद नार्वेकरांना उभं टाकलं? नाही, त्या बाबतीत मला काही भाष्य करायचं नाही. मात्र आनंद गीते साहेबांनी शेका पक्षासोबतची युती तुटली असं लोकसभेच्या निवडणुकीनंतर जाहीर केलं. त्याच्यामुळे तो त्यांचा म्हणजे अंतर्गत दोन पक्षामधला विषय आहे. पण आता मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं की भाई जयंत पाटील साहेब निवडून येतील आणि नार्वेकर साहेब निवडून येतील. मग काँग्रेसची सीट धोक्यात आहे का काय माहीत नाही. म्हणजे काय नक्की गणित आहेत हे आपल्याला कळतील. पण मतच आहेत ना तेवढी आहेत त्यांची. अरे त्यांची मतं आहेत, प्लस होत आहेत त्यांची मतं. लास्ट टाइम भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे मतं होतीच ना, त्यांनी काँग्रेसकडे मतं आहेत, त्यांची मतं प्लस होत आहेत. विषय आता दोघांचा विचारला म्हणून मी सांगितलं. उलट काँग्रेसची मतं प्लस होत आहेत. त्यांना कसलीच चिंता नाही आहे. महाराष्ट्रातील जनतेलाही वाटते की ती बिचारी आमच्या त्या सातोबाई यायला पाहिजे, त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. नाही, पण मग हा विषय कुणाला सगळ्यात जास्त अडचणीचा येईल? सरळ स्पष्ट आहे. म्हटलं की एक फार मोठा चेहरा या ठिकाणी अडचणीत येणार निवडणूक नंतर दिसेल. कारण आतापर्यंतचे जे आम्ही राजकीय संघर्ष पाहतोय त्या संघर्षामध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये या महाराष्ट्रातला एखादा मोठा चेहरा नक्कीच अडचणीत येईल आणि आमचे सगळे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील याची खात्री देतो. पडळकरजी, मोठा चेहरा म्हणजे भाजप सगळं सेफ आहे ना या गोष्टीत? अरे बघा, महायुतीचे असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील, कुणाला किती मतं द्यायची पार्टी ठरवून सांगते, कुठल्या आमदारांनी कुणाला मतदान करायचं. त्यामुळं कुठला चेहरा अडचणीत येण्याचा विषयच येणार नाही. आमच्याकडं आमचे 9 उमेदवार निवडून येऊन जास्तीची मतं आमच्याकडे शिल्लक आहेत. तरीसुद्धा आमची नेतृत्व सगळी व्यवस्थितपणे, शेवटी राजकारण म्हणलं तर कुणी कुणाला कमी समजायचं कारण नाही. सगळे व्यवस्थितपणे आमचे नेते मंडळी या सगळ्या निवडणुका हाताळतील याचा अनुभव तुम्हाला माहीतच आहे. मागची जेव्हा सत्ता आली तेव्हा तर सगळे ह्यांच्याकडेच होते, सगळे ह्यांच्या बरोबर होते. तरीसुद्धा भाजपने त्यावेळेस अतिरिक्त उमेदवार दोन्ही दिले, राज्यसभा पण दिली आणि आणि विधान परिषद दोन्हीमध्ये आम्ही यशस्वी झालो होतो. आता तर आमचं सरकार आहे, सगळे सदस्य सरकारवरती खुश आहेत आणि त्यामुळं निश्चितपणे जे उमेदवार आमच्या नेतृत्वाने दिलेले आहेत ते उमेदवार 100% निवडून येतील. मला वाटतंय मगाशी म्हटल्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये ते करायला जातील एक आणि होईल दुसरं, अशी परिस्थिती 12 तारखेनंतर आपल्या निदर्शनास येईल. बरोबर. अजितदादांबरोबरचे आमदार फुटणार नाही एवढं नक्की दावा आहे का? कारण की तुम्ही प्रदेशाध्यक्षांचे चिरंजीव आहात, स्वतः अजितदादांच्या अतिशय निकटवर्ती आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परवाच देवगिरीवर सर्व आमदारांची बैठक झाली आणि सर्वच्या सर्व आमदारांनी दादांना विश्वास दिला की दादा काही झालं तरी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्या सोबतच राहणार, अशा पद्धतीचा विश्वास त्या दिवशीच दिला. त्याच्यामुळे निवडणुकीची ही फक्त औपचारिकता राहिलेली आहे आणि दादांवरचा जो काही विश्वास आहे, आमदार निश्चितच या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला अधिक भक्कम केलेलं आपल्याला पाहायला मिळते. जसं लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये NDAला 293 मतं सांगितली होती, तशी 303 मतं पडली. तसं ह्यावेळेसुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला निश्चितच आम्हाला 169 मतं त्यावेळेस पडलेली होती. त्यापेक्षा जास्ती मतं निश्चितच पडतील असा विश्वास आहे. या सगळ्या निवडणुकीच्या नंतरनं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी म्हटली जाते की या निवडणुकीत विधान परिषदेची निवडणूक आहे शिवसेना उभाटा आणि शेकापमध्ये म्हणजे जर महाविकास आघाडीचा विचार केला तर, आणि इकडे अर्थात तुमच्या, कारण की तुमचा कोटा जरी असला तरी तुम्ही रिस्क झोनमध्ये आहात. पण त्यापेक्षाही सगळ्यात जास्त ही निवडणूक अशी म्हणली जाते की ही पवार विरुद्ध पवार आहे. म्हणजे अजितदादांचं नेतृत्व खरंच पुढचे आमदार मानतायत का नाहीत, की शरद पवार स्वतःची वेगळं मॅजिक खेळत आहेत? नाही, ही निवडणूक पवार विरुद्ध पवार नाही. ही निवडणूक ही महायुती विरुद्ध महाआघाडीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे हे नरेटिव्ह का मुद्दामून सेट केलं जातं प्रत्येक वेळेला आणि दुर्दैवरित्या आमचे नेते आदरणीय अजितदादांना नेहमीच टार्गेट केलं जातं. नेहमीच त्यांना रॉंग बॉक्समध्ये आणण्याचा प्रयत्न वारंवार समोरच्यांकडनं केला जातो आहे. त्यांचं असलेलं
कामावरचं प्रशासकीय वचक असेल, एकदम एकंदरीत सगळ्या गोष्टी असतील, मुद्दामून त्यांना टार्गेट करून असं करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र ह्यावेळेस निश्चितच सर्व आमदार असतील किंवा महायुतीचे सर्व घटक पक्ष असतील हे दादांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. नार्वेकर हे खूप खासियत मानली जाते त्यांची की वेगळ्या पद्धतीची निवडणूक जिंकायची प्रत्येक ठिकाणी, पण पहिल्यांदाच ते स्वतः निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्यांनी वेगळ्यांना तिकीटं दिली, अनेकांना निवडून आणलं, अनेकांना तिकीट कापले. पण ही पहिली निवडणूक असेल की जिथे ते स्वतः असतील आणि मग त्यांच्यासाठी हा चांगला प्रकार घडेल की वाईट प्रकार घडेल. एक लक्षात ठेवा, ही त्यांची पहिली निवडणूक नाही. MCA स्वतः विधान परिषद MCA नाही, निवडणूक म्हटल्यानंतर MCA सारख्या अतिशय बलाढ्य संस्थेमध्ये त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त मतं घेतली आणि ते निवडून आले. त्याच्यामुळे मतं खेचण्याची, मतं मिळवण्याची त्यांची खासियत आहे. त्यांना त्याच्यातलं बरोबर प्रगल्भ आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तो सगळा अनुभव पाहता या ठिकाणी मिलिंद नार्वेकर जसं आपण म्हणताय ते नक्कीच यशस्वी होतील आणि जेमतेम नाही तर अगदी बरीच मतं घेऊन या ठिकाणी ते यशस्वी होतील. शिंदेसाहेब, शेवटचा प्रश्न सगळ्यांनाच असेल, नेमक्या कुठल्या उमेदवारामुळे खरंच घोडेबाजार होणार? कारण की 11 जागा आहेत आणि 12 उमेदवार हे टाकले. एक सांगतो, ही निवडणूक झाली. बघा, ही निवडणूक आहे, बरोबर आहे. आपला ह्या चौकटीतला बाहेरचा शब्द हा घोडेबाजार, हा तर काय अधिकृत शब्द मी या ठिकाणी वापरू शकत नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे होतो ही वास्तव आहे. बघा, निवडणुकीचे जे काय ह्या निवडणुकीचं जे काही तंत्रमंत्र आहे तेच प्रत्येकजण अवलंबणार त्या ठिकाणी. या निवडणुकीचा जो प्रोटोकॉल आहे तो प्रत्येकजण या ठिकाणी अवलंबणार आणि ज्याच्यात ताकद आहे, ज्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे, ज्याला या सगळ्या गोष्टीचा अनुभव, तो याच्यामध्ये यशस्वी होणार. लोकसभेपासून आम्ही यशस्वी होत आलेलो आहे, ही आमची परंपरा या निवडणुकीपासून पुढे जाईल. थँक्यू. महाविकास आघाडीमुळं घोडेबाजार होतोय हे आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं आहे, कारण त्यांच्याकडं आमदारांची संख्या तितकी नाही आणि तरीसुद्धा ते निवडणूक लढवत आहेत. याचा अर्थ त्यांना महाराष्ट्रामध्ये घोडेबाजार करायचा होता, त्यांनी ठरवूनही केलेला आहे, परंतु त्यामध्ये ते यशस्वी होणार नाहीत. लोकसभेच्या विजयामध्ये ते अजून गुंग आहेत, परंतु आता ती परिस्थिती नाही. निश्चितपणे महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील आणि महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवतील. बरोबर आहे. आपल्याबरोबर सर्व आमदार होते. तुमच्यामध्ये घोडेबाजारला नेमके जबाबदार कोण होणार आता निवडणुका? आपण पाहायला गेलं तर महायुती म्हणून आमची जी मतांची आमदारांची संख्या आहे निश्चितच 9च्या 9 त्या ठिकाणी आमचे उमेदवार होते. म्हणजे कोट्यामध्ये 23.24चा कोटा आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितच बसत आहेत. पण दुर्दैवरित्या आपण पाहायला गेलं तर ही निवडणूक महाआघाडीकडनं लादली गेलेली आहे. त्याच्यामुळेच हा प्रश्न जो आपण विचारला घोडेबाजाराचा, तो करण्याचं दुर्दैवरित्या काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळते. मात्र जनता शून्य आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार, पुरोगामी महाराष्ट्राचा विचार या सभागृहामध्ये मांडण्याकरता महायुतीच्या माध्यमातून 9च्या 9 उमेदवार हे निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद. हे सर्व आमदारांचा दावा आहे की घोडेबाजारला एकमेकांवर ढकलत आहेत, पण वस्तुस्थिती मात्र निश्चित ही आहे की विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अर्थपूर्ण व्यवहार होतील, प्रलोभनं दिले जातील. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीकसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, विधानभवन.